लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना साधारणतः अशी तंबी दिली होती की तुम्ही सांभाळून बोला, तुमचे जीभ सांभाळा. पण ही तंबी काही कामी येताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच अनिल बोंडे हे श्याम मानव आणि मनोज जरांगे पाटील यांना कुत्रा म्हणाले. आणि हे कमी होतं की काय ते म्हणून आता नितेश राणे आणि खुद्द राज ठाकरे यांचा वापर देखील सुरू झाला आहे. मग एका बाजूने देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही जपून बोला, अटॅक करा पण जपून बोला, व्यवस्थित बोला ह्यासारखं बोलणं, आणि त्यानंतर राज ठाकरे आणि नितेश राणे यांच्यामार्फत मराठा समाजाविरुद्ध आक्रमक भूमिका घेणं, यांसारखी जी डबल गेम भाजपकडनं खेळले जात आहेत याचा नक्की त्यांना फायदा होणार आहे का तोटा होणार आहे हे आपण पाहणार आहोत. राज ठाकरे यांनी जी त्यांचा स्टँड घेतला आहे, त्यांचं म्हणणं आहे की ते महाराष्ट्रात स्वबळावर लढणार आहेत आणि स्वबळावर सत्ता आणण्याचा प्रयत्न वगैरे करणार आहेत. पण त्यांचा नुकताच झालेला मराठवाडा दौरा जर पाहिला तर त्याच्यात मराठा समाजाने त्यांच्याविरुद्ध दाखवलेला रोष हा नक्कीच नोटिसेबल आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे जेव्हा महाराष्ट्रात आता स्वबळाची भाषा करतायत त्यावेळेला ते भाजपला फायदा करून देतील या पद्धतीचंच एक जणू काही समीकरण आखलं जात होतं. म्हणजे राज ठाकरे मवियाची पर्यायाने भाजपच्या विरुद्धची मतं घेतील, या पद्धतीने भाजपलाच त्याचा फायदा होईल असं काहीतरी गणित यांच्या मनामध्ये होतं असं दिसतंय. पण सध्या राज ठाकरे यांची पावलं आणि त्यांची वाक्य पाहिली तर असं वाटतंय की हीच स्ट्रॅटेजी त्यांच्यावर उलटी फिरणार आहे आणि राज ठाकरे हेच भाजपची महाराष्ट्रात कबर खोदू शकणार आहेत. मराठा आंदोलन चालू झाल्यापासून इतके दिवस शांत असणारे राज ठाकरे अचानक मराठवाड्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करतात आणि अंगावर डायरेक्ट घेतात ते मनोज जरांगे पाटील यांना, तर मराठा पोस्टर बॉय. मग अशा वेळेला राज ठाकरे अचानक पिक्चरमध्ये कसे आले? विधानसभा इलेक्शनच्या 3-4 महिन्याआधीच ते जागे होऊन प्रचाराला वगैरे सुरुवात करतात, त्यांचे दौरे होतात, महाराष्ट्रभर दौरे होतात, त्यांचे कार्यकर्ते कामाला लागतात. परंतु यावेळेला थोडंसं वेगळं आहे. हेच सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार. तब्बल 2 महिने 6 दिवसानंतर मी साईराज पवार. आता मनसेने जो स्टँड घेतला आहे की ते एकट्याने लढणार आहेत, एकटी निवडणूक लढणार आहेत, हे म्हणल्यानंतर सुद्धा मी असं का म्हणतोय की हे भाजपचीच कबर खोदणार आहे. त्याचं कारण असं आहे की राज ठाकरे हे सोबत घेऊन जितके फायद्याचे ठरू शकतात त्यापेक्षा कितीतरी जास्त फायद्याचे राज ठाकरे विरुद्ध लढले तर होऊ शकतात, हे भाजपच्या नेत्यांनी ओळखले. त्यामुळे आता नेहमीप्रमाणे जसं राज ठाकरेंचा पक्ष स्थापन झाल्यापासून काँग्रेस करत होती काही वर्ष आणि नंतर भाजपही करायला लागली, तसंच की राज ठाकरे हे शिवसेना याची मतं खातील. पण ह्यावेळेला शिवसेनेपेक्षा ह्यावेळेला अँटी BJP म्हणजे BJPच्या विरुद्ध असणारी मतं राज ठाकरे कॅप्चर करू शकतील आणि यातूनच मवियाच्या मतदारांमध्ये फूट पडेल असं एक पॉलिटिकल कागदोपत्री एक गणित सध्या तरी दिसतंय. हे होणार कसं आहे ते बघूया. मविया जेव्हा लोकसभेमध्ये एवढ्या चांगल्या जागा निवडून आल्या तेव्हा मवियाची जी स्ट्रेंथ आहे म्हणजे त्यांची जी ताकद आहे ती बऱ्याच जणांनी असं म्हणलं की जातीय समीकरण आहेत आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना असलेली सहानुभूती आहे. या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला त्याचं खरं कारण आहे की शेतकरी, कामगार, त्यानंतर शेतमजूर असतील, ह्या सगळ्यांमध्ये जो एक आक्रोश होता, ह्या आक्रोशाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीची जोड मिळाली आणि तो तिथे वेंट आउट झाला. म्हणजे हा जो राग ह्या ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार या सगळ्यांमध्ये होता, या सगळ्याला हे एक निमित्त झालं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर शेतकरी, कामगार यांच्यामध्ये जर राग नसता, महागाई या गोष्टीमुळे जर बेजार झालेली जनता नसती तर कदाचित महाविकास आघाडीला एवढं यश नसतं मिळालं. यातून काय आपल्याला दिसतं की वरकरणी पाहता जरी असं वाटत असलं की जातीय समीकरण असतील म्हणजे बेरजेचं राजकारण, मराठा समाजाचं केलेलं राजकारण, यासारख्या राजकारणाला मवियाने फूस दिली आणि त्यांना यश मिळालं, हे वरकरणी वाटतं. परंतु खरं तर असं आहे की शेतकरी किंवा इतर तत्सम वर्गाने एकत्र येऊन मवियाच्या मागे उभं राहण्याचा जो निर्णय घेतला आहे, ह्या निर्णयामुळे महाविकास आघाडीला एवढी मतं मिळतात आणि कदाचित विधानसभेला देखील मिळतील. मग जेव्हा यासारख्या वर्गांना आपल्याला जर एका वेगळ्या छत्राखाली आणायचं असेल तर त्याला सगळ्यात मोठा पर्याय असतोय तो म्हणजे हिंदुत्व. मग आता जेव्हा उद्धव ठाकरे यांनी बहुजनवादी हिंदुत्वाचा चेहरा हाती घेतला आहे आणि शरद पवार हे तर पहिल्यापासूनच बहुजनवादी म्हणतात किंवा स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात, मग असं असताना याला पर्याय म्हणून भाजपने जो हिंदुत्वाचा प्रयोग लोकसभेच्या वेळेला केला तो मात्र सपशेल अपयशी ठरला. कारण तसं जर असतं तर शहरापलीकडे जाऊन देखील हिंदुत्वाची मतं भाजप आणि शिंदेंना मिळाली असती, पण तसं होताना दिसलं नाही आहे. त्यामुळे आता पुन्हा जातीय राजकारणाला जर कोण आडवं जाऊ शकतं प्रामुख्याने म्हणजे मुख्य प्रवाहात समोरासमोर, आता भाजपच्याही कित्येक नेत्यांना वाटतं की मराठ्यांना आरक्षण कशाला मिळालं पाहिजे, परंतु कॅमेऱ्यासमोर ते कोणी म्हणू शकत नाही. मग त्यावेळेला नवीन नवीन मुद्दे चर्चेला आणले जातात आणि नवीन नवीन चेहरे पुढे केले जातात. तसंच राज ठाकरेंचं केलं.
ठाकरे घराणं हे पहिल्यापासूनच आरक्षणाच्या विरोधात होतं. म्हणजे आर्थिकदृष्ट्या आरक्षण असावं अशी ही जी मागणी आता काल झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राज ठाकरे यांनी मांडली, हीच मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी 90च्या दशकामध्ये सुद्धा मांडली होती मंडल आयोग आल्यानंतर. त्यामुळे राज ठाकरे काही वेगळं बोललेत अशातली गोष्ट नाही आहे. पण राज ठाकरे हे मराठा समाजाबद्दल आत्ताच का बोललेत इथं खरी गोम आहे. मराठा समाज हा असा समाज आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये 27 ते 30% आहे आणि जो डॉमिनंट आहे. मराठा समाजाला आत्तापर्यंत जो बहुजनवाद होता, म्हणजे 18व्या शतकापासून 19व्या शतकापासून महाराष्ट्रात जो फोफावलेला बहुजनवाद होता, त्याला जर कुठे महाराष्ट्रात खीळ बसली ते भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या राजकारणामुळे. आता मवियाचा जो बहुजनवाद म्हणजे शिवसेनेतर्फे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यातर्फे चालू होणारा बहुजन हिंदुत्वाचा फोर्स आणि पुरोगामित्वाचा फोर्स जो काँग्रेस आणि शरद पवार हे घेऊन येत आहेत, याला जर कुठे खीळ बसवायची असेल तर पुन्हा एका ठाकरेनेच हिंदुत्वाचा आव आणून ह्या बहुजनांना हिंदुत्वाच्या नावाखाली एक आणलं पाहिजे. वरकरणी पाहता हे चांगलं वाटतं की धर्माच्या नावाखाली आपण एक येतोय, परंतु हिंदू म्हणून कुठेही आरक्षण नाही आहे, हिंदू म्हणून कुठेही तुम्हाला ॲडमिशन मिळत नाहीत, हिंदू म्हणून तुम्हाला कुठे नोकरी मिळत नाही. जी ही प्रोव्हिजन आहे आरक्षणाची ती चांगली आहे वाईट आहे यावर आपण कधीतरी सविस्तर चर्चा करू वेगळी, पण ही प्रोव्हिजन आहे जातीनिहाय. त्यामुळे संघटित हे जातीनिहायच व्हावं लागतं आणि आंदोलनही तशीच व्हावी लागतात. त्यामुळे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करताना ही गोष्ट म्हणायला राज ठाकरेंना फार सोपी आहे की तुम्ही जातीजातीत तेढ निर्माण केली. याबरोबर मला एक वाक्य आठवतं, कोणाचं आहे मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण वाक्य असं आहे की जाती अंतासाठी जाती उद्धार होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत जाती उद्धार करायचा असेल, जेव्हा जातींचा उद्धार करायचा असेल त्यासाठी जातीने संघटित असणं गरजेचं आहे. मग ते कुणबी असोत, मराठा असोत, माळी असोत, वंजारी असोत, धनगर असोत, कोणी का असेना. मग आज जेव्हा मराठा समाज एक होऊन उभा राहिला आहे त्यावेळेला त्यांची मागणी योग्य आहे, रास्त आहे, त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे की वेगळं द्यायला पाहिजे, या मुद्द्यांवर ह्या कोर मुद्द्यांवर चर्चा करायची सोडून राज ठाकरेंनी पुन्हा तेच इतक्या वर्षाचं की तुम्ही आर्थिक निकषावर आरक्षण द्या हा मुद्दा बाहेर काढला. मुळात आरक्षण ही काही कुठली फायनान्शियल योजना नाही आहे, ती एक सामाजिक योजना आहे. मी हे म्हणताना तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी कुठल्याही रिझर्वेशन कॅटेगरीत येत नाही, ना माझ्या शिक्षणासाठी ना माझ्या नोकरीसाठी मी कुठेही आरक्षण घेतलेलं नाही. त्यामुळे उगीच कमेंटमध्ये कोणीतरी हे लिहिण्यासाठी की आरक्षणाचा लाभ भेटलेले तुम्ही पवार आहात, त्यामुळे कारण आपल्याकडे कसं आडनावावरनं बऱ्याच वेळा जाती ओळखल्या जातात, त्यामुळे ही गोष्ट पुन्हा क्लिअर करतो. त्यामुळे पण आरक्षणाला माझा पूर्ण सपोर्ट आहे, प्रोव्हाइडेड ते आरक्षण योग्य व्यक्तीला आणि योग्य ठिकाणीच भेटलं पाहिजे. आता मुद्दा येऊया पुन्हा राज ठाकरेंकडे. मग राज ठाकरेंनी आता अचानक मराठ्यांना अंगावर घेण्याचं का ठरवलं आहे, तर मला याच्यात दोन गोष्टी वाटतात की शिवसेना, राज ठाकरेंचं मूळ हे शिवसेना आहे. शिवसेनाबद्दल जे म्हटलं जायचं की ब्राह्मणेतर सवर्ण आणि मराठेतर बहुजन यांची जी संघटना आहे ती आहे शिवसेना. मग मराठेतर जे बहुजन आहेत त्याच बहुजनांना संघटित करण्यासाठी तर का राज ठाकरे ही वाक्य वापरतायत का, हा देखील आपल्याला विचार करावा लागेल. कदाचित ओबीसी समाजामध्ये आज जेव्हा दोन्ही बाजूला म्हणजे भाजपवर केंद्रात म्हणजे सत्तेमध्ये जे आहेत यांच्यावर मराठा आणि ओबीसी ह्या दोन्ही समाजाची ज्यावेळेला नाराजी दिसते त्यावेळेला त्यातील नाराज समाजावर आपण काही वोट बँक तयार करू शकतो का किंवा त्या समाजाला आपण एक पर्याय म्हणून उभं राहू शकतो का, याचा देखील राज ठाकरे एक चाचपणी करत असू शकतील. पण याचा दुष्परिणाम भाजपवर असा होतो आहे की राज ठाकरे हे किती झालं तरी प्रत्येक वेळेला जी भाजपला सोयीची भूमिका आहे तीच घेताना आपल्याला दिसतात. जोपर्यंत इलेक्शन येत नाही तोपर्यंत राज ठाकरे बरंच काही बोलतील, परंतु इलेक्शनच्या वेळेला त्यांची भूमिका ही नेहमीच भाजपला मदत करणारीच असते. आतासुद्धा काय होतं आहे, राज ठाकरे तीच वाक्य बोलत आहेत जी वाक्य भाजपचे श्रेष्ठी किंवा संघ परिवार समोरून म्हणू शकत नाही. आरक्षण हवं आहे कशाला आणि हवंच असेल तर ते आर्थिक निकषावर असायला हवं, ही संघाची पहिल्यापासूनची भूमिका होती. त्यामुळे मंडल की कमंडल हे जे राजकारण 1990च्या दशकात झालं होतं, आज त्याचीच काहीशी परिणती महाराष्ट्रामध्ये थोड्या वेगळ्या प्रकारे होते. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे होते, आता राज ठाकरे आहेत. पुढचं कारण याच्यामध्ये असं आहे की राज ठाकरे हे जर मराठवाड्यातूनच सुरुवात करतायत तर मराठवाडा हा तोच गड आहे जिथे शिवसेनेने हिंदुत्वाची प्रयोगशाळा केली होती. मग आता हे ज्वलंत हिंदुत्वाचा तसा अर्थ खऱ्या याच्या भाषेत सांगायचा पुस्तकी भाषेत तर ब्राह्मणिझम. आता ह्या ब्राह्मणिझम म्हणजे पुन्हा महाराष्ट्र त्याच उंबरठ्यावर उभा आहे की तुम्हाला एक तर ब्राह्मणवादी हिंदुत्व हवं आहे, म्हणजे जे भाजप आणि आता काही दिवसांनी राज ठाकरे म्हणजे ते करतातच आहेत आणि उघड देखील म्हणतील की पुन्हा बहुजनवाद हवा आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जशी लोकसभा इलेक्शन महत्त्वाची झाली तशीच विधानसभेची इलेक्शन देखील महत्त्वाची होणार आहे. ज्या ॲरोगन्सने ते अनिल बोंडे म्हणाले होते आणि आता राज ठाकरे त्या दिवशी मराठा आंदोलकांशी बोलत होते, हे बघितल्यानंतर माझ्या मनात असा विचार येतोय की भाजपने कदाचित जसं देशपातळीवर मुसलमानांची मतं मायनस केली आहेत की आपल्याला त्यांची मतं मिळणारच नाहीत, तसं मराठा समाजाचं देखील करायचं ठरवलं आहे की काय. कारण इनमिन मराठा समाज आहे की तिथं 27 ते 30%,
उरलेलं तर अख्खा ओबीसी समाज आहे आणि अख्खा ओबीसी समाज आपल्या मागे उभा आहे. या प्रकारचं राजकारण हे भाजपने आधी केलंच आहे की. राज ठाकरेंच्या आत्ताची भूमिका आणि 1990 दशकाच्या काळातली बाळासाहेब ठाकरेंची भूमिका याच्यात फरक आहे. कारण यावेळेला लोकसभेला आपण पाहिलं आहे की राम मंदिर बांधल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये इतके उपद्व्याप केल्यानंतर देखील हिंदुत्वाच्या नावावर महाराष्ट्रामध्ये फार कमी मतदान झाले. महाराष्ट्रातील लोक किंबहुना देशातीलच लोक आता विकास, तुम्ही जे काय काम करताय, तुम्ही किती डिलिव्हर करताय, तुम्ही संविधानाचा किती मान राखताय, यासारख्या विषयांवर मतदान करते. मग अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही राज ठाकरेंसारखी व्यक्ती जी मराठा समाजावर इतक्या प्रखरपणे भाष्य करते, आरक्षणावरच त्यांचा एक वैयक्तिक स्टँड आहे, तो स्टँड बरोबर आहे चुकीचा आहे तो त्यांचा वैयक्तिक स्टँड आहे आणि ते उघडपणे मांडतात. अशा व्यक्तीला जेव्हा तुम्ही स्वतःच्या जवळ करता आणि जवळ केल्यानंतर तुमची उरली सुरली वोट बँकेला देखील तुम्ही काय संदेश देऊ पाहताय, या बाबतीत मला असं वाटतं की भाजप राज ठाकरेंच्या मागून जी काही खेळी करू पाहतात यात भाजपचा तोटा आहे. आता व्हिडिओच्या शेवटी थोडे काही प्रश्न आहेत माझे राज ठाकरे आणि महायुतीतील काही इतर नेत्यांना देखील. राज ठाकरे काल म्हणाले की शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं आणि त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये दंगली घडवतील. काही दिवसांनी जेव्हा शरद पवार म्हणाले की महाराष्ट्राचा मणिपूरसारखी अवस्था होईल, त्याच्यावर राज ठाकरेंचं असं म्हणणं होतं की तुम्हाला दंगली घडवतील. मला असा साधा प्रश्न पडतो की काही महिन्यांपूर्वीच भोंगी, त्यानंतर कबरी, त्यानंतर दर्गे यांसारख्या विषयांवर महाराष्ट्रामध्ये दंगली कोण घडू पाहत होतं. नुकत्याच विशाळगडावर जे काही प्रकार घडला याबद्दल राज ठाकरेंनी आपलं मत का नाही व्यक्त केलं. मग एका बाजूला जेव्हा धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून दंगली घडवल्या जाऊ शकतात किंवा त्याबद्दल तुम्हाला काही चकार शब्दही काढायचा नसतो, अशा वेळेला एखादी जात जेव्हा संघटित होऊन त्यांच्या हक्कासाठी एखादा त्यांचं आरक्षण असेल किंवा इतर कुठलाही हक्क असेल याची जेव्हा मागणी करते, त्यावेळेला बरोबर जात विसरून तुम्हाला धर्म कसा काय आठवतो. अजून एक हास्यास्पद बाब म्हणजे नितेश राणे, नारायण राणे यांचे सुपुत्र, हे काल एका प्रेस कॉन्फरन्समध्ये असे म्हणाले की जरांगेंच्या आंदोलनामुळं कोणाचा फायदा झाला असेल तर मला दाखवावा. माझा तर असा प्रश्न आहे की हा जो प्रश्न नितेश राणे मीडियातून जरांगेंना विचारतात, हा प्रश्न त्यांनी एकनाथ शिंदेंना विचारायला हवा. मी नवी मुंबईचा आहे आणि वाशीमध्ये एकनाथ शिंदे यांनी ज्या आविर्भावामध्ये जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या होत्या, त्यांना जे आश्वासन दिलं होतं, मग त्या आश्वासनाचा गेल्या 1 वर्षामध्ये काहीच फायदा झाला नाही आहे का? कुठलीच कुणबी सर्टिफिकेट दिले गेले नाही आहेत का? हा प्रश्न महायुतीतल्या नितेश राणे यांनी महायुतीतल्याच एकनाथ शिंदे यांना विचारायला हवा. त्यामुळे सध्या महायुतीची परिस्थिती पाहता सगळ्याच बाजूने कोंडीत पकडल्यासारखे झालेत आणि याच्यात सगळ्यात मध्ये चक्रव्यूहात अडकले ते माझ्या मते देवेंद्र फडणवीस यांचं पुढे काय होईल यावर एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहोत. पण तत्पूर्वी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला राज ठाकरे यांनी त्यांचा घेतलेला स्टँड हा मराठा समाजाविरुद्ध वाटतो का, की जरांगे यांच्या मागे काही निवडक लोक आहेत आणि इतर मराठा समाज हा महायुतीच्या बाजूने उभा आहे? तुम्हाला जे काही वाटतं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.